मी थोडक्यात आधी वेबिनारसाठी ओळख करून देते की हा वेबिनार पुणे रिव्हर रिवायवल तर्फे दर बुधवारी आयोजित केला जातो आणि त्यामध्ये आम्ही नदीच्या संदर्भामध्ये वेगळे वेगळे विषय घेत असतो. कारण मुख्यतः आम्ही नदीच्या हक्कांबद्दल काम करतो की नदी ही स्वच्छ, नैसर्गिक, वाहती, जिवंत असावी. त्याच्या नदीच्या आजूबाजूच्या झाडझाडवाऱ्याचं रक्षण व्हावं, तिथे मासे असावेत, पक्षी असावे, जैवविविधता असावी, असं ह्या स्वरूपाचं आमचं काम असतं. आणि त्या संदर्भात आपण वेगवेगळे लोकांना म्हणजे वेगळ्या वेगळ्या वक्त्यांना इथे बोलवतो आणि त्यांच्याशी आपण गप्पा मारतो. आपलं स्वरूप असं असतं की सुरुवातीला ते थोडक्यात त्यांच्या विषयावरती बोलतात आणि मग त्याच्यानंतर आपला प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम असतो. तर आज आपल्याकडे श्रीकांत इंगळहळीकर आलेले आहेत आणि त्यांच्या पुस्तकाबद्दल आपण त्यांच्याकडनं माहिती, पुस्तक लवकरच प्रकाशित होतंय, माहिती ऐकणार आहोत. तर आधी त्यांची ओळख करून देतील धनंजय सर, आणि मग आपण आजच्या वेबिनारकडे वळूया. बराच उशीर झालाय. नमस्कार, मी धनंजय शिडबाळे. श्रीकांत इंगळेकर सरांबरोबर बराचसा फिरत असतो निसर्गामध्ये आणि त्यामुळे मी त्यांची ओळख करून देतो. सरांचं वय आहे 18. म्हणजे मी ह्या अर्थाने म्हणतो की खरोखरच टीनेजर सारखी त्यांची ती क्युरिओसिटी असते, उत्सुकता असते. त्यामुळे प्रत्यक्षात 18 वर्षे आणि असं म्हणू की 56 वर्षांचा अनुभव, असं 74 हे बायोलॉजिकल त्यांचं वय आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग सरांनी केलेलं आहे आणि ते आपल्या कर्वेनगरमध्ये राहतात. आंतरप्रिन्युअर आहेत, म्हणजे हाच अगदी प्रिसाईज वर्ड आहे. नॉट इंडस्ट्रियलिस्ट किंवा बिझनेसमॅन, आंतरप्रिन्युअर आहेत. आणि बरेचसे इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट्स त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये असे त्यांनी रिसर्च केलेलं आहे. ते त्यांनी खरं तर लोकांसमोर आणि आपल्या बिझनेस मॉडेल म्हणून त्यांनी लॉन्च केलेले आहेत. आता सध्या लेक्सॉन वाइंडर्स म्हणून कंपनी आहे जी सर चालवतात आणि इनफॅक्ट मधुर त्यांचा मुलगाही चालवतो. सेंगड रोडवरच ती कंपनी आहे. वाइंडिंग मशीन्स बनवतात. आणि त्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाचं, सरांनी त्यांच्या करिअरची सुरुवात टाटा मोटर्स मधून केली. 10 वर्ष टाटा मोटर्स मध्ये सरांनी जॉब केला. पण सगळ्यात महत्वाचं, त्या ठिकाणी टाटा मोटर्स मध्ये असताना सरांनी सुंदरपैकी त्या ठिकाणी वॉटरबर्ड सँच्युरी टाटा मोटर्स मध्ये जी उभी राहिली, त्यामध्ये सरांचा सिंहाचा वाटा होता. आणि त्याच्यानंतर सरांना अर्थातच नेचर, एन्व्हायरमेंट, बर्ड्स, बटरफ्लाईज, स्नेक्स, व्हॉट नॉट, खरं तर बऱ्याच गोष्टींमध्ये म्हणजे मल्टीफॅसेटेड अशी पर्सनॅलिटी आहे. ऍस्ट्रॉनॉमी, म्युझिक, आणि आता सरांचा फोकस गेली काही वर्षे प्लांट्स हा राहिलेला आहे. आणि त्याच्यावर बरचसं सरांनी काम केलं आहे. आणि त्यांची, तुम्हाला माहित असेल, 2000 पासूनची फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री 3 एडिशन्स आलेली आहेत. आणि खरं तर पहिल्यांदाच खरं तर इतक्या सुंदररित्या कोणतं एखादं पुस्तक एखाद्या अमेचर बॉटनिस्टने खरं तर लोकांसमोर मांडलेलं आहे. ते जर का पुस्तक बघितलं तर कुणालाही कुठेही फील्ड गाईड म्हणून ते फारच चांगल्या प्रकारे, अगदी लेमॅन म्हणतो तिथपासून अगदी एक्सपर्ट्स जे कोणी असतील, बॉटनिस्ट असतील, त्यांनाही त्याचा फायदा होऊ शकतो. इतकं सुंदररित्या त्यांनी ते मांडलेलं आहे. ज्या कोणी बघितलं नसेल त्यांनी जरूर ते घ्यावं. फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री, नंतर ऍडिशन्स ऑफ फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री, अशी 3 त्यांची पुस्तकं आहेत. त्यानंतर बर्ड वॉचिंग पासून सरांनी खरं तर एक पॅशन म्हणून सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर त्यांनी एका प्रोजेक्टवर काम केलं आणि ते काम सरांनी जे काय केलं ते लद्दाखमध्ये काम केलं. साधारण 2 महिने त्या काळामध्ये 1978 मध्ये स्टडी ऑफ ब्रीडिंग बायोलॉजी ऑफ ब्लॅक नेकेड क्रेन जो आहे त्याचा त्यांनी अभ्यास त्या ठिकाणी जाऊन केलेला आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी एक स्पेशल, एक खरं तर राफ्टर क्लब, खरं तर जे काही प्रेइंग बर्ड्स असतात, बर्ड्स ऑफ प्रे ज्याला आपण म्हणतो, त्यासाठी त्यांनी सरांनी स्थापन केलेलं आहे. त्यानंतर म्हणजे रिहॅब इगल्स आणि फाल्कन जे असतात त्यासाठी त्यांनी खरं तर त्याचा अभ्यास केला नॉर्थ कॅरोलिनामध्ये, युएस मध्ये जाऊन. त्यानंतर त्यांचे इंटरेस्ट म्हणा तर मी मगाशी सांगितलं तसं कंपायलेशन ऑफ द फ्लोरा ऑफ पुणे रिजन हे त्यांचं पॅशन आहे. त्याच्यावर ते काम करतात. फ्लॉवरिंग प्लांट्सवर काम करतात. एखादी नवीन स्पेसीज कुठेही जर का दिसली किंवा ते अर्थात शोधतात सुद्धा, आणि त्यासाठी गुगलचा फार उत्तमरित्या ते वापर करतात. तर त्या ठिकाणी झटकन आता सुद्धा ते लगेचच निघतात, कोणाची वाट बघत नाही. कोणी सोबत आले तर त्याच्यासह, नसेल तर एकटे पण जातात, त्याचा अभ्यास करतात. त्याच्यानंतर मी मगाशी म्हणालो तसं त्यांची 2200 साधारणतः फ्लॉवरिंग प्लांट्सचे ही 3 पुस्तकं आहेत. त्यानंतर ट्रीज ऑफ पुणे आणि फ्लॉवर्स ऑफ कास, आणि त्याच्यासोबत आसमंत म्हणून एक सुंदर त्यांचं पुस्तक ऑलरेडी प्रकाशित झालेलं आहे करोला पब्लिकेशनच्या माध्यमातून.
त्यानंतर त्यांनी बरेचसे म्हणजे मॅगझिन्स मध्ये असतील, न्यूजपेपर्स मध्ये असतील, सकाळमध्ये, टाइम्समध्ये, महाराष्ट्र टाइम्समध्ये बरेचसे आर्टिकल सरांनी पर्टिक्युलरली नेचरशी संबंधित बरेचसे लिहिलेले आहेत. एक्झिबिशन्स बरेचसे नॅचरल हॅबिटॅट्स म्हणून त्याचे बऱ्याच ठिकाणी सरांनी केलेले आहेत. आम्ही सुद्धा त्यामध्ये पार्टिसिपेट झालो, कोकणामध्ये सुद्धा केलेले आहेत. आणि मी म्हणालो मगाशी, सर याच्या अगोदर सॅलिक्स टेट्रास्पर्मा जो आहे त्याच्यावरचं स्क्रीनिंग त्यांनी आपल्याकडे केलं. त्याच्यानंतर त्यांनी दापोलीमध्ये जाऊन सुद्धा तिथल्या कृषी महाविद्यालयामध्ये सुद्धा त्याचं स्क्रीनिंग केलेलं आहे. कॉन्झर्वेशन प्रोजेक्ट्सवर रेअर वाईल्ड ट्रीज किंवा ज्याला आपण आरईटी म्हणू, रेअर एंडेंजर्ड थ्रेटन्ड, त्याच्यावर सर काम करतात. सरांनी आर्बोरेटम उभा केलेला आहे सेंगडच्या पायथ्याला, तेही मी मगाशी तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर त्यांनी जे काही खास करून आपल्या ज्या काही पुरातन किंवा ऐतिहासिक वास्तू असतात त्या ठिकाणी जे काही पर्टिक्युलरली फायकस ची जे काही झाडं उगवतात तर त्यांना कशा पद्धतीने हटवता येईल त्याचं एक स्पेशल टेक्निक सरांनी डेव्हलप केलेलं आहे. मुद्दाम हे सगळं सांगतो कारण हे सगळं आउट ऑफ पॅशन सर करतात. आणि त्याच्यानंतर ते आर्बोरेटम जो उभा केलेला आहे त्यामध्ये 300 स्पेसिस त्यामध्ये आहेत. त्यामुळे ते बघण्यासारखा असा सुंदर हा प्रकल्प आहे. आणि अर्थात तो जीन पूल सुद्धा आहे, म्हणजे एक एक्सेटिव्ह कॉन्झर्वेशनचा एक तो प्रोजेक्ट म्हणून खरं तर तो सुंदरपैकी असा त्यांनी सरांनी उभा केलेला आहे. आणि त्याच्यानंतर इकॉलॉजी ऑफ रिव्हर्स महाराष्ट्रातल्या ज्या आहेत त्या आणि हिमालयातल्या ज्या आहेत त्या, तर त्याच्यावर सुद्धा सरांनी काम केलंय. सरांबरोबर आम्ही सुद्धा बरेचसे फिरलो. त्यामध्ये सिक्कीममध्ये आम्ही जेव्हा फिरलो तेव्हा त्याची एक अनुभूतीच अक्षरशः आम्ही घेतली. त्याच्यानंतर एक्सेप्टिव्ह कॉन्झर्वेशनचा एक प्रोजेक्ट सरांचा 100 स्पीसीज रेअर एंडेमिक ट्रीजचा आपल्या वेस्टर्न घाट ज्याला आपण तो सह्याद्री आणि वेस्टर्न घाट्स त्याचा एक सरांचा आहे. त्याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाचं म्हणजे मगाशी मी म्हणालो तसं पॅडी आर्ट सरांनी केलं, ह्या वर्षी शॅमेलॉनचं त्यांनी केलेलं आहे. आता ते रेडी आहे, मला सर सांगतील त्याविषयी. पण गेली साधारणतः 5 वर्षे सर सातत्याने हा प्रोजेक्ट जो आहे तो त्यांच्या शेतामध्ये करतात. आणि सगळ्यात महत्वाचं लास्ट बट नॉट द लिस्ट, रेन फॉरेस्ट, मायरेस्टिका स्वॅम्प्स आणि मॅनग्रोव्ह ह्याचे सुंदरपैकी 3 मॉडेल्स सरांनी आपल्या शेतामध्ये शेंगडच्या पायथ्याला उभे केलेत. दॅट्स इट फ्रॉम माय साइड. ही थोडक्यात मी सरांची त्यांच्या पॅशन बद्दल मी ओळख करून दिली. धन्यवाद. ओव्हर टू यू प्राजक्ता. नाही, आता सरांकडूनच आपण ऐकूया, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे, तेव्हा हो आपण हो उशीर न करता सरांचंच सुरू करूया. सर, मला ओव्हर आवाज टू यू. थँक्यू सो मच. आवाज येतोय आणि दिसतोय का मी? हो सर, एकदम व्यवस्थित. खूप खूप मोठी झाली माझी ओळख, त्यामुळे आता मला तितकं मोठं काही बोलता येणार नाहीये. तर नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे. माझी ओळख खरं म्हणजे एक इंजिनियर म्हणून आणि एक बॉटनिस्ट म्हणून अशी बऱ्याच जणांना माहिती आहे. पण आता हे नवीन नदीचं काय प्रकरण आलं त्याच्यामध्ये असं बरेच जण म्हणत असतील, परंतु ते तसं नवीन प्रकरण नाहीये, जुनच हे प्रेम प्रकरण आहे. तसं म्हटलं तर माझ्या लहानपणापासून आहे अगदी. आणि मी जेव्हा साधारण मला चालता यायला लागलं तेव्हापासून मी माझ्या पुस्तकामध्ये हे उल्लेख केलेला आहे या सगळ्याचा. कारण आम्ही नव्या पुलाच्या शेजारी कसबा पेठेमध्ये राहायचो, त्यामुळे तिथून नदी अगदी जवळ होती आणि आम्हाला खेळायला मोकळा अंगण किंवा हिरवळ किंवा वारा असं कसबा पेठेमध्ये कुठंच नव्हतं. ती जवळचं सगळ्यात ठिकाण म्हणजे नदी होती. त्यामुळे साहजिकच मी नदीच्याकडे अगदी लहानपणापासून आकर्षित झालेलो आहे. आणि त्यानंतर बरंच माझ्या पुस्तकात मी माझ्या मनोगतामध्ये सगळं लिहिलेलं आहे की कसं मी नदीमध्ये इंटरेस्टेड झालो आणि कसा नदीचा माग काढत राहिलो की ही कुठून आली नदी, हे पाणी कुठे येतं, कुठं जातं, हे सगळं अगदी लहानपणापासून मला त्याच्यात खूप इंटरेस्ट होता. त्यानंतर मी या नदीचा म्हणजे एक प्रेमी म्हणून मी या नदीच्या उगमापर्यंत मी एक वाटचाल केली, एक परिक्रमा केली असं तुम्ही म्हणा, मोठा परिक्रमा. म्हणजे मी अर्थात हे आता एक 7-8 वर्षापूर्वीच सांगतोय मी. तर त्या परिक्रमेमध्ये मी त्या नदीच्या उगमापर्यंत प्रवास केला, त्याचा उगम शोधून काढला. म्हणजे मी शोधून नाही काढला, लोकांकडनं समजून घेतला की तो उगम नेमका कुठं आहे. आणि तो असा 3000 फूट उंचीला एका कड्यावरती आहे आणि ते तिथल्या स्थानिकांनी तो मला दाखवला. आणि त्यांना त्याचं खूप कौतुक वाटलं की कोणीतरी पुण्यातनं हा नदीच्या बद्दल आस्था ठेवून कोणीतरी बघायला येतंय. तर त्यामुळे त्यांनी खूप कौतुकाने मला तो सगळं दाखवलं आणि त्यांनी मी खूप भारावून गेलो. आणि त्यानंतर आपल्या या नदीसाठी काहीतरी प्रतिकात्मक करावं असं माझ्या मनाने घेतलं. आणि त्यानंतर मी त्या उगमाच्या कड्यावरती एक दगडी गायमुख आणि कमळकुंड बसवलेलं आहे. आणि ते म्हणजे नुसतं चालत जायचं सुद्धा खूप अवघड जागा आहे तशी ट्रेकिंग करायला आणि याला.
तर तिथे मी सगळं दगडी सामान वाहवलं आणि सिमेंट वाळू हे सगळं वाहवलं आणि त्या गावकऱ्यांच्या मदतीने गावकऱ्यांच्या सहभागातनं तिथे आम्ही ते कुंड उभं केलं आणि ती माझ्या दृष्टीने मुठेला एक अर्पण हे होते, एक आदराची प्रतिमा होती ती. आणि त्यासाठी मी ते सगळं केलं. त्या उगमात अगदी पावसाळ्यात फक्त पाणी येतं, इतर वेळी जर गेलं तर त्या उगमातलं पाणी नसतं, कोरडं असतं तो उगम सगळा. परंतु एक नदीला काहीतरी एक मूर्त स्वरूप यावं, कुठंतरी नदीला जाऊन कोणीतरी नमस्कार करता यावा यासाठी ती जागा तयार केली मी. आणि त्यानंतर त्या नदीचा मी पूर्ण अभ्यास केला, म्हणजे पूर्ण नदी कुठून कशी जाते वाहते, पुण्यात येण्यापूर्वी ती कुठं कुठं कशी कशी वाहते, त्याच्या आजूबाजूला काय काय जैवविविधता आहे आणि त्यातल्या सुंदर जागा कुठल्या आहेत, कुठली गावं लागतात त्या ह्याच्यात आणि त्या गावांमध्ये काय काय मंदिरं आहेत, या सगळ्याचा मी एक अभ्यास केला. आणि 2017 साली मी वसंत व्याख्यानमालेमध्ये एक 2 तासाचं प्रेझेंटेशन याच्यावरती केलं होतं, मुठाईचा अभ्यास म्हणून. म्हणजे फार मुठाईच्या उगमापासनं ते पूर्ण ती भीमेला मिळते अगदी पंढरपूर पर्यंत मी त्या अभ्यासामध्ये सगळं उल्लेख केलेला होता, त्या नदीच्या प्रवाहाचा आणि त्याच्यातील कुठल्या कुठल्या नद्या मिळतात आजूबाजूला. त्यामुळे हा नदीचा जो एक अभ्यास आहे याचा हा पूर्व इतिहास आहे. म्हणजे मी काय काय केलं आतापर्यंत नदीचं, बाकी मी काय काय केलं ते धनंजयने सांगितलं. त्यामुळे माझे बरेच आवडीचे विषय आहेत, त्यामध्ये नदी हा एक पहिला विषय आहे तसं म्हटलं तर. आणि तो व्यक्त करायला आतापर्यंत मला संधी मिळाली नव्हती, म्हणजे पब्लिकली एक त्या वसंत व्याख्यानमालेमध्ये झालं, परंतु ते काय फार लोकांपर्यंत पोहोचलं नाही. ते जेव्हा ते लोक जे काय त्या कार्यक्रमाला उपस्थित होते तेवढ्यापर्यंतच ते पोहोचलं आणि ते फारसा त्याला प्रतिसाद मिळाला नाही असं असं मला सांगावं लागतंय. आणि पण तेव्हा माझ्या मनामध्ये सगळ्या नद्यांचा असाच एक अभ्यास करावा आणि तो पुस्तक स्वरूपात लोकांच्या समोर मांडावा असं तेव्हापासूनच माझ्या मनामध्ये होतं. आता हे एक माझी सवय तुमच्या लक्षात आली असेल की मी जे जे काय बघतो निसर्गात जाऊन, सगळे जे विषय सांगितले आता त्यातलं काय जे सौंदर्य आहे, ही काय मजा आहे, हे लोकांपर्यंत पोहोचावं हे असं मला सारखं नेहमी वाटत असतं. आणि त्या ध्यासातनं मी ही सगळी सह्याद्रीची पुस्तकं काढली किंवा इतर सगळे जे मी अभ्यास आतापर्यंत केले ते सगळे लोकांना सुद्धा त्यातला आनंद मिळावा, की मी काय रमतो या वस्तूंमध्ये किंवा या गोष्टींमध्ये आणि मला त्यात काय आनंद मिळतो हे लोकांना समजावं आणि लोकांनाही तो आनंद मिळावा असा त्याचा एक उद्देश असतो. तर त्या उद्देशातून मग मी हे नदीचं पुस्तक करण्याचं ठरवलं. आणि हे जे ठरवलं ते काही फार दिवसापूर्वी नाही, 1 वर्षापूर्वी बरोबर हा सगळा संकल्प केला मी. आणि तेव्हा मी असं बघितलं की जसा मी मुठेचा उगमापासून अगदी पंढरपूर पर्यंत अभ्यास केला तसा प्रत्येक नदीचा करावा आणि त्याचं डॉक्युमेंटेशन करावं, कारण मला असं डॉक्युमेंटेशन मिळालं नाही कुठेही. मी जेव्हा नदीचा अभ्यास करायला गेलो तेव्हा असं कुठेही एकत्र काही गुगलवरती किंवा इंटरनेटवरती किंवा कुठल्या पुस्तकामध्ये अशी सगळ्या नद्यांची माहिती अशी मला कुठे मिळाली नाही. हीच नेमकी गोष्ट फुलांची पुस्तकं केली तेव्हाही झाली होती, की मी पक्षी बघायचो आणि पक्षी झाडांवर बसायचे आणि झाडांची बद्दल मला उत्सुकता असायची, परंतु त्याची काही माहिती मिळायची नाही. कुठलंही फील्ड गाईड त्यावेळेला नव्हतं फुलांचं किंवा वनस्पतींचं. आणि त्या गरजेतनं मी तेव्हा फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री ही पुस्तकं लिहिली आणि त्यातनं खूप ती लोकप्रिय झाली. तसंच हे नदीचं पुस्तक करावं आणि ते लोकांनी मी जशी नदीची मजा घेतोय किंवा मला जसा आनंद मिळतो तशी ती लोकांना घेता यावी या उद्देशाने मग मी ते पुस्तक करायचं ठरवलं. पुस्तकासाठी अभ्यास करायचं ठरवलं. पुस्तक हा त्यातला नंतरचा भाग झाला. त्यामुळे मी साधारण गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यामध्ये मी या अभ्यासाच्या मागे लागलो आणि त्याचा प्रवास सुरू केला गेल्या वर्षी. दुर्दैवाने काय झालं की गेल्या वर्षी फारसा पाऊस पडला नव्हता, त्यामुळे मी जेव्हा जुलै महिन्यात सुरुवात केली या अभ्यासाला तेव्हा नद्यांमध्ये फारसं काही पाणी नव्हतं. पण तरी सुद्धा मी ते कंटिन्यू केलं आणि एक बरोबर या वर्षाच्या जुलै महिन्यामध्ये मी तो साधारण पूर्ण केला. सुरुवातीला मला वाटलं की साधारण एक 25-30 नद्या असतील. मलाही कुठल्याही नदी एक 10-12 नद्या सोडल्या तर मला कुठल्याही नद्यांबद्दल काही फारशी माहिती नव्हती. पण तरी सुद्धा ती माहिती करून घेणं हे माझा एक उद्देश होता आणि म्हणून मी तो सगळा प्रवास केला. प्रवास म्हणजे कसा की माझा या प्रवासातला सगळ्यात म्हणण्यापेक्षा एकमेव गुरु हा गुगल अर्थ आहे. त्यामुळे गुगल अर्थ मधनं मी सगळ्या या नद्यांचा अभ्यास करायचं एक तंत्र विकसित केलं की नद्या कशा शोधायच्या, नद्या कशा बघायच्या, नद्यांना बघण्यासाठी कुठं जायचं, तिथं रस्ता कसा आहे आणि तिथं पोचायचं कसं, मग या नद्यांचा उगम कसा आहे, कुठे आहे.
त्यामुळे नद्यांचा उगम शोधण्याचा मी एक माझ्या अभ्यासाला पूरक असं एक तंत्र विकसित केलंय. ते तुम्हाला या पुस्तकामध्ये मी वर्णन केलेलं कळेलच. ह्यामध्ये म्हणजे झाडं कशी वाढतात आणि झाडं कशी जमिनीतलं पाणी अब्सॉर्ब करतात आणि त्यातनं कशी हिरवी राहतात, त्याला पानं कशी येतात, हा जो झाडांच्या इकॉलॉजीचा जो मी अभ्यास अनेक वर्ष केलेला आहे, त्याचा इथे खूप चांगला उपयोग झाला. आणि त्यामुळे त्या झाडांचा अभ्यास आणि गुगल अर्थ मधले जे उपग्रह चित्र आहेत ह्याच्या दोन्हीच्या कॉम्बिनेशन मधनं मी नद्यांचे उगम शोधले. आता नद्यांचे उगम शोधणं म्हणजे असा एक ती म्हण आहे की ऋषीचं कुळ आणि नदीचं मूळ शोधू नये. तर त्याच्या मागे असा विचार असतो की हे तसं म्हटलं तर उगम नेमका शोधता येत नाही, किंवा समजा 4 लोक शोधायला गेले तर त्या चौघांची मतं वेगवेगळी असू शकतात. तर त्यासाठी ही म्हण पडलेली आहे. परंतु मी अशा प्रकारे त्या उगमाच्या चॅलेंजकडे बघितलं की आपल्याला यातनं नेमकं कसं शोधून काढता येईल उगम. आणि तो जरी मी शोधला असला आणि अगदी तो अॅक्युरेट नसला, काही प्रमाणात थोडासा इकडं तिकडं झाला असेल, परंतु माझ्या माहितीप्रमाणे साधारण एक 10 फुटाच्या अंतरामध्ये तरी तो अॅक्युरेट मला सापडलेला आहे. आणि याचं कुठेही डॉक्युमेंटेशन नव्हतं. म्हणजे काही ठिकाणी देवळं बांधलेली आहेत, काही ठिकाणी गायमुखं लावलेली आहेत, कुंड, आणि तिथे प्रसिद्ध उगम आहेत बरेच नद्यांचे, पण बऱ्याच नद्यांचे नव्हते सुद्धा. ते शोधण्यासाठी मला बराच प्रयत्न करायला लागला, बराच प्रवास करायला लागला, बरीच धडपड करायला लागली. आणि त्यातनं मी हे हे सगळं अभ्यास केला. आता जसं मी सांगितलं मगाशी की मला आधी वाटलं होतं की एक 15-20 नद्या असतील तर हे होऊन जाईल थोड्या दिवसात. परंतु जसं मी त्याच्यामध्ये जास्त गुंतत गेलो तसं असं माझ्या लक्षात आलं की ह्या नद्या काही थोड्या थोडक्या नाहीयेत, आणि त्या पूर्ण नद्या सापडल्याखेरीज मी त्याचं काही पुस्तक करू नये. कारण मध्ये एक स्टेज अशी आली होती की मला वाटलं की 45 नद्या झाल्या म्हणजे खूप झाल्या, म्हणजे आता चांगलं पुस्तक होऊ शकेल याच्यावरती. पण त्यानंतर मला नद्या सापडत राहिल्या, त्यानंतर मी शोधत राहिलो, त्यानंतर प्रवास करत राहिलो, आणि त्या नद्या मला भेटत राहिल्या. आणि त्याची संख्या 1 वर्ष आता झालं मी या प्रवासाला किंवा या परिक्रमेला म्हणता येईल. आणि या परिक्रमेमध्ये ऑलमोस्ट 108 नद्या मला मिळाल्या. असं पहिल्यांदा 30, 40, 50 करत करत मग मी तो 100चा आकडा गाठला, पण 100च्याही पुढे त्या नद्या मला सापडत राहिल्या. आता तुम्हाला माहिती असेल की हे कृष्णा नदीचं खरं पुणे, सातारा, कोल्हापूर या डिस्ट्रिक्टमध्ये आहे उगम या सगळ्या नद्यांचे. आणि याच्या पलीकडचे जे पूर्वेकडचे जे डिस्ट्रिक्ट आहेत, अहमदनगर, सोलापूर आणि सांगली, या या जिल्ह्यांमध्ये सुद्धा अनेक नद्यांचे उगम आहेत, आणि त्यातनं अनेक नद्या शेवटी कृष्णेला मिळतात. आता हा माझ्या अभ्यासाचा दुसरा भाग होता. मी पहिल्यांदा हरिश्चंद्रगडपासून सुरुवात केली सह्याद्रीतल्या उगम शोधाला. हरिश्चंद्रगडपासून पूर्ण सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट पर्यंत, म्हणजे चंदगड तालुक्यापर्यंत मी प्रवास केला, आणि याच्यामध्ये मला साधारण 54 नद्या मिळाल्या. आणि या नद्यांची मलाही कधी माहिती नव्हती. या बऱ्याच यातल्या काही नद्यांना नावं सुद्धा नव्हती. त्यामुळे त्याचे संगम, त्याचा प्रवाह, त्याच्या आजूबाजूची देवळं, त्याच्या बाजूची बायोडायव्हर्सिटी, हे सगळं डॉक्युमेंटेशन करताना खूप मजा आली आणि खूप धावपळ करायला आली. माझा या नद्यांच्या प्रवासामध्ये, म्हणजे या अभ्यासामध्ये 30,000 किलोमीटरचा प्रवास 1 वर्षात झालाय. आणि हा प्रवास बऱ्याचदा मी एकटा केलेला आहे. एकटा म्हणजे माझा ड्रायव्हर आणि माझी गाडी. पण बऱ्याचदा माझे मित्र जसं धनंजय किंवा अजून इतरही मित्र माझ्याबरोबर बरेचदा आलेले आहेत, आणि ते उगम शोधण्यामधली त्यांनी मजा माझ्या बरोबर घेतलेली सुद्धा आहे. आणि असा हा प्रवास मी गेले 1 वर्षभर करत होतो. आणि त्यातनं खूप माहिती आणि खूप नवीन नवीन नद्यांची नावं कळली. काही नद्यांना नावं नव्हती, मग ती द्यायला सुद्धा काही अभ्यास करायला लागला, लोकांशी बोलायला लागलं. या नद्यांचे उगम शोधताना जसं स्थानिक लोकांशी तर बोलायला लागतंच, पण त्याच्याशिवाय नावं, समजा एखाद्या नदीला नाव नसेल तर त्या गावातल्या लोकांनाही त्याची काही कल्पना नसते. ते म्हणतात ही नदी नाही आहे, या ओढा आहे, या नदीला काही नाव नाही, असलं तर काही नाव नाही. त्यामुळे अनेक नद्यांना नावं नव्हती. मग त्याचा उगम कुठून आलाय, त्या उगमामध्ये काही देऊळ आहे का, किंवा काही नाव आहे का, किंवा काही स्टोरी आहे का, या सगळा विचार करून एक 5-6 नद्यांना मी यामध्ये नवीन नावं दिलेली आहेत, आणि ती समर्पक होतील असा प्रयत्न केलेला आहे. उदाहरणार्थ, वेल्हा तालुक्यामध्ये आपल्याला एक वेळवंडी नदी माहिती आहे सगळ्यांना. आता ती वेळवंडी नदी म्हणजे वेल्ह्यात पासून आपण त्या राजगडच्या किंवा तोरण्याच्या बाजूनी जर जायला लागलो तर पहिल्यांदा एक पासली म्हणून एक गाव लागतं. त्या पासली गावामध्ये ती वेळवंडी पहिल्यांदा दिसते. आणि त्यानंतर जर पुढे आपण मडेघाटाकडे गेलो तर ते केळद म्हणून एक गाव लागतं, तिथेही परत एक नदी क्रॉस होते, आणि तिचंही नाव वेळवंडीच सांगतात सगळेजण.
मी म्हटलं असं कसं होईल, आणि पुढे त्या दोन नद्या एकमेकांना मिळतात म्हणजे धरणात मिळण्यापूर्वी. मग आता या नदीला कुठली नदी खरी वेळवंटी आणि कुठली नाही हे काही ठरवता येईना. बऱ्याच लोकांशी बोललो, मग मी त्याचा अभ्यास असा केला की एका नदीचा उगम केळेश्वर देवराईच्या जवळ आहे आणि काळकाई माता म्हणून एक देऊळ आहे, त्या देवळाच्या तिथनं त्या नदीचा उगम होतो आणि नंतर ती केळद गावामधनं वाहते आणि ती केळेश्वर देवराई पण तिथे आहेच त्या वाटेतच. आणि शिवाय त्या भागामध्ये केळ नावाच्या एका फायकसची खूप झाड आहेत. त्यामुळे केळ हा मला त्याच्यातला एक दुवा मिळाला, एक लिंक मिळाली या सगळ्या वर्णनामध्ये, आणि म्हणून मी त्या नदीला केळ नाव दिलं. अशा काही इंटरेस्टिंग गोष्टी याच्यातनं मला मिळाल्या आणि त्यातनं हा प्रवास खूप इंटरेस्टिंग होत गेला. आता या डॉक्युमेंटेशन नद्याचं करायचं म्हणजे नेमकं काय काय माहिती त्याच्यामध्ये संग्रहित करायची हे सुद्धा मला ठरवावं लागलं, कारण अशी मला कोणी मदत करणारं किंवा मला कोणी गाईड करणारं कोणी मिळालं नाही की तुम्ही ही माहिती प्रत्येक नदीची गोळा करा. तर बेसिकली कसं आहे की मी जशी फील्ड गाईड्स लिहिली आहेत फुलांची किंवा फ्लॉवरिंग प्लांटची, तर त्याप्रमाणेच हे माझं, तर जर इंग्रजी पुस्तक मी लिहिलं असतं तर रिव्हर्स ऑफ सह्याद्री असं मी त्याचं नाव ठेवलं असतं. त्यामुळे हे माझ्या दृष्टीने हे पुस्तक हे फील्ड गाईड आहे. फील्ड गाईड म्हणजे काय असतं की तुम्ही त्याचं वर्णन पाहून ते स्वतः प्रवास करून तिथे ते वर्णन पडताळून ते पाहायला जावं किंवा शोधायला जावं आणि त्याच्यातलं सौंदर्य आणि त्यातली जी काही वैशिष्ट्यपूर्ण माहिती असेल ती जमा करायची किंवा पडताळून पाहिजे पुस्तकाप्रमाणे. म्हणजे फुलाचं कसं असतं की तो वृक्ष आहे, या ठिकाणी वाढतो, असे फुलं असतात, या हंगामात त्याला फुलं येतात. तशी नद्याची काय माहिती आहे हे माझं मी ठरवलं पहिल्यांदा. म्हणजे तिचा संगम कुठं आहे, संगमाच्या मागे तिच्या प्रवाहामध्ये काही कुठली कुठली गावं आहेत किंवा त्या गावामध्ये कुठली कुठली पौराणिक किंवा ऐतिहासिक ठिकाणं आहेत, भौगोलिक ठिकाणं आहेत, आणि तिचा उगम कुठं आहे हे इथपर्यंत तो एक प्रवास आहे. म्हणजे उगम ते संगम असा प्रत्येक नदीचा प्रवास आहे. त्याच्याशिवाय त्या नदीवरती असणारी देवळं ह्याचा सुद्धा त्याच्यात, किंवा ऐतिहासिक देवळं याचा सुद्धा त्यात पूर्ण अकाउंट आहे. बेसिकली कसं झालंय की नदी हा पूर्वीच्या लोकांचा फोकस होता. म्हणजे कसं की ऍक्च्युली मनुष्य जीवनाची सुरुवातच नदीपाशी झालेली आणि त्यामुळे नदीच्या कडेला देवळं, नदीच्या कडेला वस्ती, नदीचा रोजचा संबंध, कपडे धुवायला जाणं, पाणी भरणं, गुरं धुवायला जाणं किंवा असे सगळे जे नदीशी कनेक्टेड जे एकंदरीत ऍक्टिव्हिटीज होत्या त्या पूर्वीपासनं होत्या नदीशी संबंधित. त्यामुळे नदीवरची देवळं आणि या सगळ्या गोष्टी हा माणसाचा फोकस होता. आणि आता त्यानंतर काय झालंय की ह्या सगळा फोकस बदलत गेला. नदीपासून लोकांमध्ये अंतर पडलं आणि पाणी जे मिळतं ते आता नदीमधनं मिळत नाही. आता दुसरीकडनं कुठून तरी पाणी मिळतं आणि ते नदीचं जे पाणी आहे ते पिण्यालायक नसतं. असं सगळा बदल झाल्यामुळे मग नदीकडे दुर्लक्ष व्हायला लागलं. तर ते नदी ही आपली जीवनदायिनी आहे, ही आपली माता आहे आणि तिच्याकडे आपण पूर्ण लक्ष द्यायला पाहिजे किंवा तिला संरक्षित करायला पाहिजे. ती पवित्र हे बघितलं पाहिजे, तिला नमस्कार केला पाहिजे. हे सगळं करणं यासाठी हा देवळांमधनं आता काही राहिलेलं नाही आणि म्हणून नदीला देवत्व देणं हे एक मी या पुस्तकामधनं केलेलं आहे. आणि त्याच्यातनं नदी पवित्र आहे, नदी सुंदर आहे. आता एक उदाहरण याचं द्यायचं झालं तर आपण काही बिल्डिंग मध्ये चढताना पायऱ्यांवरती जर चढत असलो तर ते लँडिंग जिथं असतं त्या लँडिंग पाशी बरेच जण पान खाऊन तुंबतात. मग ते थुंकू नये म्हणून कोणीतरी तिथं देवाची तसबिरी लावते, टाईल्स लावतात. म्हणजे काय की ही जागा पवित्र आहे, इथं थुंकू नका असं सांगण्याचा एक तो प्रयत्न असतो. तसंच मी थोडंसं केलेलं आहे की नदीला अपील जास्त करून देवत्वाचं दिलेलं आहे आणि अशा प्रकारे लोकांना त्याच्याबद्दल आस्था वाटेल आणि लोकांच्या मनामध्ये आपुलकी निर्माण होईल आणि ती प्रत्यक्ष बघून निर्माण होईल यासाठी हे फील्ड गाईड या नद्यांचं केलेलं आहे. त्याच्यात अजून काही आता मंदिरं जशी काठावर मंदिरं आहेत तशी खूप इंटरेस्टिंग मंदिरं मला मिळाली की काही मंदिरं नदीमध्येच आहेत, नदीच्या पात्रामध्ये. त्याचा एक मी वेगळा एक विभाग केलेला आहे, प्रकरण केलेलं आहे की जिथे नदीमध्ये असलेली मंदिरं आपल्याला बघायला मिळतात. आणखी काही मंदिरं अशी आहेत की जी धरणांमध्ये बुडली गेली. म्हणजे धरण झाल्यामुळे पूर्वीची जुनी जी गावं होती ती धरणात बुडाली आणि ती धरणात ती जी गावं होती त्या गावांमधली फक्त मंदिरं शिल्लक राहिलीत, कारण मंदिराची बांधकामं भक्कम होती, दगडी होती, उंच होती. बाकी जी घरं होती ती किरकोळ स्ट्रेंथची होती, त्यामुळे ती सगळी ढासळून गेली. पण मंदिरं मात्र अजूनही उभी आहेत. तर ती मंदिरं जेव्हा पाण्याची लेवल धरणाची उन्हाळ्यामध्ये कमी होते तेव्हा ती दिसतात
अशी काही मंदिरं आपल्याला एखादच माहिती पण असतील, जसं ते पळसदेव म्हणून जे प्रसिद्ध मंदिर आहे उजनी मधलं. तर तशी अनेक मंदिरं मला मला मिळाली आणि ती अनेक मंदिरं मी या पुस्तकामध्ये टाकलेली आहेत एका वेगळ्या प्रकरणामध्ये. त्याचबरोबर काही ब्रिटिशकालीन पूल आपल्याकडे आहेत. म्हणजे पूल आपल्याकडे सुरुवातीला ब्रिटिशांनीच बांधले आणि त्याच्या सर्व पुलांची जे आयुष्य आहेत ती साधारण 100-150 अशी वर्षांची आहेत. आणि ते पूल अतिशय सुंदर रचनेचे आहेत. म्हणजे दगडी बांधकाम आहे, कमानी आहेत त्याला, आणि अतिशय सुंदर पूल आहेत ते. आणि त्यातले बरेचसे पूल अजूनही वापरात आहेत. म्हणजे ब्रिटिश सरकारने कळवलेलं आहे भारत सरकारला की या पुलांचं आयुष्य संपलेलं आहे आणि आता तुम्ही त्याला पर्यायी पूल बांधा, असं कळवलेलं आहे. पण तरी बरेचसे पूल मोडून गेलेले आहेत. काही पूल वाहतुकीसाठी बंद करून ते प्रिझर्व केलेले आहेत आणि काही पूल वापरातही आहेत अजून. त्यामुळे ते एक पूल हा एक आणखी एक विषय त्याच्यामध्ये माझ्या वर्णनामध्ये आहे. आणि ते पुराण वस्तू सारखे आपण प्रिझर्व करायला पाहिजेत पूल, अशी माझी एक हे विनंती आहे सगळ्यांना, आणि त्यासाठी ते ठेवलेले आहेत. तर असे अजून बायोडायव्हर्सिटी पण या नद्यांवरची सगळी मी ह्याच्यावर इन्क्लूड केलेली आहे. अर्थात बायोडायव्हर्सिटीमध्ये काही जे वेगळेपणा आहे किंवा काही विशेष काही नोंदी असतील त्या मी ह्याच्यात टाकलेल्या आहेत. तर अशा प्रकारे नद्यांची जी माहिती आहे ही परिपूर्ण या दृष्टीने केलेली आहे. आणि मला ज्या प्रकारे वाटतं, मला ज्या प्रकारे नद्या दिसल्या किंवा मला ज्या प्रकारे आवडल्या, तशा प्रकारे मी या नद्यांमध्ये नद्यांचे उल्लेख केलेले याच्यामध्ये. आणि ही नद्या शोधण्यासाठी बरेच मी ग्राफिक्स वापरलेले आहे याच्यामध्ये. आणि काही ग्राफिक्स हे खूप नाविन्यपूर्ण आहे त्याच्यातलं. तर ते सुद्धा आपल्याला अर्थात इथे माझं हे इंजिनिअरिंग स्किल तुमच्या लक्षात येईल की इंजिनिअरिंग मध्ये जसं स्कीमॅटिक्स जास्त महत्वाचं असतं, तर ते वापरून मी नद्यांचे चार्ट्स बनवलेले आहेत, फ्लो चार्ट्स बनवलेले आहेत, नकाशे बनवलेले आहेत. आणि जेणेकरून अतिशय सहज नद्या सापडतील. सर्व नद्यांचे संगम किंवा उगम आहेत त्याचे जीपीएस नोंद केलेले आहेत. त्याच्यावरनं सहज आता आजकाल मोबाईलवरनं अगदी सहज त्याच्यापर्यंत पोहोचता येतं. अशा प्रकारे हे पूर्ण पुस्तक जे आहे हे परिपूर्ण करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्हा सर्व लोकांना ज्यांना नद्यांबद्दल आवड आहे किंवा निर्माण करायची आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक खूप उपयोगी ठरेल अशी माझी खात्री आहे. तर आता अशा प्रकारे हे पुस्तक मी आणलेलं आहे. याचं प्रकाशन या रविवारी सकाळी 10 वाजता प्रसिद्ध जलतज्ञ राजेंद्र सिंह यांच्या हस्ते होणार आहे. आणि त्यावेळेला त्यांच्याकडनं आपल्याला खूप इंटरेस्टिंग माहिती मिळू शकेल. याचबरोबर त्यांनी जे नदी पुनरुज्जीवनाचं जे काम कुठं केलेलं आहे, राजस्थानमध्ये केलेलं आहे, महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे किंवा त्यांच्या सहकार्याने केलेलं आहे, त्याच्याबद्दलही आपल्याला माहिती मिळेल. आणि असा हा प्रकाशनाचा कार्यक्रम इंटरेस्टिंग होईल, तर त्याला जरूर या आपण. आता या पुस्तकाबद्दल काही तुम्हाला जर शंका किंवा काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण ते थोडक्यात घेऊन टाकू. मला वाटतं बराच उशीर झाला याच्यासाठी. नाही, आपण आता वेळेत आहोत. आपण प्रश्नोत्तरांकडे जाण्यापूर्वी 1-2 मिनिटं आपल्याला अमित निवेदन करेल आणि मग आपण प्रश्नोत्तरांकडे जाऊया. हो, चालेल चालेल. हॅलो, सगळ्यांना नमस्कार. माझा आवाज ऐकू येतोय प्राजक्ता? हा, येतोय. येतोय. आय थिंक हा, ओके. सो व्हेरी क्विकली, 2 आणि 3 ऑक्टोबरला वाईल्ड लाईफ मेला ही एक हा एक कार्यक्रम आहे. ह्याचे एक्झॅक्ट डिटेल्स म्हणजे वेळ आणि जागा हे मी थोड्या वेळात त्या चॅट बॉक्समध्ये टाकतोय. तर 2 आणि 3 तारखेला आपला जो म्हात्रे पुलाच्या जवळचा जो सगळा जो डीपी रोड आहे तिथल्या एका लॉनमध्ये 2 दिवसाचं एक मोठं प्रदर्शन आहे, जिथे पर्यावरणाचं भान ठेवून काम करणाऱ्या संस्था आणि व्यवसाय करणारे लोक देखील त्यांची त्यांची कामं ठेवणार आहेत. आणि आपण ठरवलं की पुणे नदी पुनरुज्जीवन गटातर्फे आपणही तिथे असणार आहोत, जेणेकरून लोकांपर्यंत हा मुद्दा अजून पोहोचावा. 2 तारखेला सुट्टी आहे सगळ्यांना आणि 3 तारीख सुद्धा ती. आत्ता त्या सगळ्या कामाचा अंदाज बघता खूप उत्साहाने बरेच लोक येतील असं दिसतंय. तर आयोजकांच्या मार्फत मी एक छोटीशी गोष्ट ऍड करतो आणि मग पुढचा मुद्दा संपवतो की अ, त्यांची इच्छा अशी आहे की जास्तीत जास्त लोकांनी यावं आणि त्यांनी सगळ्यांनाच, म्हणजे फक्त सामाजिक संस्था PRR सारख्या नाही, तर अगदी जे विक्री करणार आहेत त्या लोकांना देखील त्यांनी कुठली फीस नाही लावलेली आहे. म्हणजे ह्या प्रकारची कामं जास्तीत जास्त पोहोचावीत लोकांपर्यंत म्हणून त्यांचा पूर्ण प्रयत्न चालू आहे आयोजकांचा. तर पुणे नदी पुनरुज्जीवन गटाने ठरवलंय की आपण त्याच्यात जाऊयात. तर या अपीलचा शेवटचा भाग असा आहे की याची भरपूर तयारी करायची आपल्याला.
आणि आपल्याकडची कार्यकर्त्यांची संख्या वाढवण्याची आवश्यकता आहे. तर आपण PRRचा जो व्हॉट्सॲप गट आहे त्याच्यावर हे टाकतच राहू. पण ज्यांना ह्याच्यात सहभाग घेणं शक्य आहे, इच्छा आहे, त्यांनी जरूर वैयक्तिक पातळीवर किंवा गटाच्या पातळीवरती संपर्क साधावा. पुढची काही कामं असतील त्याच्यामध्ये आपण सगळे मिळून सहभाग घेऊ शकू. आणि शेवटचा मुद्दा की मदतीला येणं शक्य असो नसो, परंतु 2 आणि 3 तारखेला आपण जास्तीत जास्त संख्येने तिथे जाऊयात. आपला मुद्दा पोहोचवायलाही आणि इतरांची कामं समजून घ्यायला देखील. धन्यवाद. थँक्यू अमित. आणि त्या सगळ्यांच्या लक्षात आलंय की वाईल्ड लाईफ मेला अटेंड करायचा आहे. सर, तुम्हाला प्रश्न असा आहे की हे पब्लिकेशन कोणाचं आहे पुस्तकाचं आणि हे कुठं मिळेल? हे पब्लिकेशन माझ्या स्वतःच्या संस्थेचं आहे, कारण मी माझी करोला पब्लिकेशन नावाची जी संस्था आहे ती फक्त माझी पुस्तकं प्रकाशित करते. कारण माझी पुस्तकं बाकी कुठली पब्लिशिंग हाऊस प्रकाशित करत नाहीत, कारण त्यांना वाटतं की ही पुस्तकं कोणी घेणार नाही. तर त्यामुळे ती माझ्यासारखं मी ही पुस्तकं प्रकाशित करतो. म्हणजे नुसतं प्रकाशित नाही, या पुस्तकाचा लेखक आहे मी, फोटोग्राफर मीच आहे, डिझायनर मीच आहे, प्रिंटर सुद्धा मीच आहे आणि पब्लिशर सुद्धा मीच आहे आणि विकणारा सुद्धा मीच आहे. त्यामुळे ही सगळी माझ्या कुठल्याही दुकानात किंवा कुठल्याही डिस्ट्रीब्युटरकडे ही पुस्तकं ठेवता येत नाहीत, कारण त्याला मुख्य म्हणजे तेवढी ठेवण्याची तिथे डिस्काउंट किंवा याचं मार्जिनची प्रोव्हिजन नाहीये. ही लोकांना जास्त कमीत कमी किमतीत मिळावी असा माझा प्रयत्न असतो, त्यामुळे ती फक्त माझ्याकडेच मिळतात. माझा जो ईमेल आयडी आहे तो वापरून लोकांनी हे माझ्याकडनं घ्यावं अशी माझी अपेक्षा आहे. वा, खूपच छान सर. धन्यवाद. सर, हे सगळं तुम्ही जे मॅप केलं तर याच्यासाठी काय काय टूल्स वापरली, काय सांगता येईल का तुम्हाला? मॅपिंग मी म्हटलं गुगल अर्थ हेच मुख्य टूल आहे माझं, किंवा मुख्य हे आहे. फक्त त्याला जोड माझ्या झाडांच्या वाढण्याच्या अभ्यासाचा आहे, त्याचा उपयोग होतो. कारण त्या प्रकारे मी एक पद्धत शोधली. ही काही फार माझं सिक्रेट नाही आहे. पुस्तकामध्ये मी पूर्ण सर्व लोकांनी ते शिकावं किंवा वापरावं यासाठी त्याचं वर्णन केलेलं आहे, की त्याला उगम शोध असा एक मी चॅप्टर दिलेला आहे त्याच्यामध्ये, की तो उगम शोध कसा करता येतो किंवा गुगल अर्थच्या माध्यमातून ते कसं सोपं होतं हे मी त्याच्यामध्ये वर्णन केलं. आणि ही बाकी सगळी जी ह्याची कुठे नकाशे मिळत नाहीत अशा, कारण काय पूर्ण खोऱ्याचे 108 नद्या, एवढा डायव्हर्स डिस्ट्रीब्युशन आणि असलेलं कुठं मॅपिंग नाहीये, किंवा मी तरी बघितलं नाही, मला बघता आलेलं नाहीये. त्यामुळे मी माझ्या स्वतःच्या अंडरस्टँडिंगनी हे सगळे फ्लोचार्ट्स केलेले आहेत. आणि तुम्हाला पाहिजे तर मी दाखवतो आता, एक मिनिट जरा प्लीज. आता हा एक प्रकारचा फ्लोचार्ट आहे, याला ट्री डायग्राम म्हणतात. म्हणजे सर्व कुठल्याही नदीचं खोरं जर तुम्ही मॅपिंग केलं तर ते वृक्षाचा आकार दिसतो. निरनिळ्या फांद्या, निरनिळ्या हे अशा एकत्र येऊन मग त्याचा वृक्ष तयार होतो, असं पुस्तकामध्ये वर्णन आहे. म्हणजे सायन्सच्या पुस्तकामध्ये असं वर्णन आहे की सर्व खोऱ्यांचा जर शेप काढला आपण तर तो एका वृक्षासारखा दिसतो. पण हा वृक्षाचा आकार कोणी काढलेला नाहीये. मी या 54 नद्या यामध्ये ज्या दाखवल्यात, या कशा एकमेकाला मिळतात, कुठली नदी कशाला मिळते, मग पुढे त्या कशाला मिळतात, आणि शेवटी त्या कृष्णेला कशा मिळतात, याला हा डायग्राम मी माझ्या इंजिनिअरिंग स्किल प्रमाणे काढला. आता हा याला ट्री डायग्रामच्या स्वरूपात दिलेला आहे मी. आता तोच जर डायग्राम आपण जर लिनियर केला तर तो असा दिसतो. अशा प्रकारे निरनिळ्या नद्या आणि त्याच्यावरती काय काय गावं आहेत, संगम कुठले आहेत, हे सगळं त्यात दिसतं. म्हणजे त्याच्यात तर हे डायग्राम प्रत्येक खोऱ्याचे आहेत, प्रत्येक उपखोऱ्याचे आहेत, प्रत्येक नदीचे सुद्धा आहेत. तर हे ग्राफिक्स हे माझ्या दृष्टीने या पुस्तकाचं एक फीचर आहे असं मला म्हणता येईल. अच्छा, तो पहिला जो डायग्राम दाखवला तो खूपच छान वाटला. म्हणजे तो जास्त रिलेट होतोय मला असं वाटतं. सगळं एकत्र दिसतं, त्यामुळे तो अपील होतो. म्हणून तर माझा प्रयत्न कायम लोकांना पटकन समजेल असं काहीतरी करावं. कारण मला ज्या प्रकारे समजलं ते लोकांना पण समजून सांगता यावं, मला हा त्याचा उद्देश. अच्छा सर, तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा तर लोकांनी कुठं करायचं? तुमचा ईमेल आयडी किंवा काय फोन नंबर, पत्ता वगैरे? माझा ऍक्सेस सगळा ईमेल आयडी वरती shrikant.ingalalikar@gmail.com हा माझा ईमेल आयडी आहे. आणि जर तुम्ही माझ्या बऱ्याच ऍक्टिव्हिटी गुगलवरती तुम्हाला दिसू शकतात, मी काय काय करतो त्याच्याबद्दल. ओके. आणि हे पुस्तक त्या दिवशी प्रकाशनाच्या दिवशी अवेलेबल होईल कन्सेशन मध्ये.
आणि नंतर ते फक्त माझ्याकडेच मिळेल, कारण ते कुठल्या दुकानात किंवा कुठल्या डिस्ट्रीब्युटरकडे मी देऊ शकत नाही, नाहीतर त्याची किंमत दुप्पट होते. बरोबर. तर याच्यामध्ये कुठले कुठले आस्पेक्ट तुम्ही कव्हर केलेत नदीच्या बाबतीतले? नदीच्या बाबतीत पूर्ण त्याचं उगम, बेसिकली हे जे सगळं खोरं आहे 108 नद्या या मी 7 उपखोऱ्यामध्ये डिवाइड केल्या. म्हणजे पहिली भीमा, मग मुठा, मग नीरा, मग कृष्णा, पंचगंगा, दूधगंगा, घटप्रभा, अशा. कारण ते ही डिव्हिजन करण्याची जी सिस्टीम आहे इंजिनिअरिंग मधली ती वापरून त्याप्रमाणे ही खोरी काय कुठल्या डिपार्टमेंटमध्ये किंवा कुठल्या अभ्यासामध्ये अशी खोरी नाहीये. उपखोरी जी केलेली आहे हे माझ्या प्रकारे मी समजून घेतलेलं आहे. जसं सह्याद्री मी माझ्याप्रमाणे डेफिनेशन केलेलं आहे सह्याद्रीचं, तसंच हे पण आहे. ही उपखोरी काय अशी कुठल्या जलसंपदा विभागाच्या किंवा भूगोलाच्या पुस्तकामध्ये अशी आहे तसं नाहीये. हे बेसिकली कुठल्याही शास्त्राला चॅलेंजिंग करण्याचं नाहीये. बेसिकली युजर फ्रेंडली कसं होईल जास्त, म्हणजे भूगोल लोकांना कसा जास्त सोपा वाटेल हा प्रयत्न आहे याच्यामध्ये. अच्छा सर, हे तुम्ही म्हणजे खूपच छान केलंय, लोकांना समजेल असं बरंचसं तुम्ही ह्या नद्यांमध्ये हे केलेलं आहे. हो. आता ह्या सध्याची जी अवस्था आहे नद्यांची, तर त्या बाबतीत तुमचं काय मत आहे, म्हणजे काय वाटतं तुम्हाला? नाही, आता मी बेसिकली पहिली गोष्ट म्हणजे मी नदीच्या बाबतीत ऍक्टिव्ह आहे, परंतु मी ऍक्टिव्हिस्ट नाहीये, त्यामुळे मी हे पहिलंच समजून सांगतो. परंतु नद्यांच्या सर्व समस्यांचा किंवा सर्व फीचर्सचा मी अभ्यास केलेला आहे, करतो आहे, आणि त्याची सर्व माझ्या दृष्टीने जी काही इंटरप्रिटेशन आहेत ती माझ्या डोक्यामध्ये क्लिअर आहेत अगदी. आणि त्या प्रकारे मी नदीचा अतिशय वाईट परिस्थिती आहे तर नक्कीच आहे, परंतु त्याच्यावर उपाय काहीतरी शोधायला पाहिजे, म्हणून मी नद्यांना मातेचं स्वरूप देऊन ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न आहे. जसं बाकी तुमच्या संस्था त्या साठी प्रयत्न करतायत आणि काय नदीचं प्रदूषण कमी करावं वगैरे वगैरे, तसा हा माझा एक वेगळा इंडिपेंडंट प्रयत्न आहे की नदीला माते स्वरूप मानून मग तरी लोक त्याच्यापासून नुकसान करण्याचं टाळतात का, हे हा माझा प्रयत्न. पण बेसिकली हा प्रॉब्लेम हा शिस्तीचा आहे. याची सुरुवात आपल्या घरापासून होते आणि त्यामुळे ती प्रत्येकाने करायला पाहिजे, प्रत्येकाने त्याच्यातलं म्हणजे जबाबदारी उचलायला पाहिजे असं माझं मत आहे. आणि त्यामुळे या नदीच्या प्रदूषणाचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते मी या पुस्तकामध्ये उल्लेख केलेला आहे, त्याचा पूर्ण एक प्रकरण आहे त्याच्यामध्ये. फक्त त्याच्यावर सोल्युशन्स ही लोकांनीच काढायची आहेत, त्यामुळे मी काय त्याच्यातली सोल्युशन देऊ शकत नाही किंवा दिलेली नाही आहेत. आणि ते सगळ्यांना माहिती आहेत, म्हणजे काय अडचण काय आहे ती सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यावर माझ्याकडे काही उपाय नाहीये. लोक हे पटकन सुट होण्यासारखं नाहीये. त्याचं कारण असं आहे की मुळा मुठा, म्हणजे त्याचं मी उदाहरण मुळामुठेचं घेतलेलं आहे याच्यामध्ये. कारण काय की ती एक रिप्रेझेंटेटिव्ह नदी म्हणून आहे. त्याचं कारण असं आहे की ही एकमेव नदी कृष्णा खोऱ्यामधली किंवा महाराष्ट्रातली अशी आहे की जिच्यावरती जवळजवळ 1 कोटी लोकसंख्येचा लोड आहे. अशी कुठलीच नदी आपल्या जवळपास कुठं नाहीये की आता पीसीएमसी आणि पुणे याची जर एकत्र आपण काढली, म्हणजे पवना नदी आणि मुळा मुठा नदी हा जो कॉम्प्लेक्स आहे हा एवढा लोकसंख्येचा लोड कुठल्याही ह्याच्यावर नाही, आणि हा लोकसंख्येचा लोड उगम प्रदेशातच आहे पूर्ण, आणि त्यामुळे उगम प्रदेशातच नद्या नाहीशा झालेल्या आहेत किंवा त्याची वाताहत झालेली आहे. तर ते हे अतिशय एक विदारक उदाहरण आहे, आणि त्यामुळे मी त्याचा उहापोह केलेला आहे. म्हणजे याच्यात नदीच्या प्रदूषणाबद्दल आणि नदीचे काय काय, म्हणजे आता जलपर्णी आहे त्याच्यावरती उपाय मी सांगितलेले आहेत, किंवा जे नदीवरचं प्रदूषण जे सांडपाणी आहे त्याचे आपल्याकडे एसटीपी होत नाही, त्याची कपॅसिटी खूप कमी आहे. पण सर्वात महत्वाचा प्रॉब्लेम मी जो सांगितलेला आहे ह्याच्यामध्ये तो असा आहे की आपल्या पुण्याचं पाणी जे आपण वापरतो हे साधारण वर्ल्ड स्टँडर्डच्या दुप्पट वापरतोय आपण. वर्ल्ड स्टँडर्ड प्रमाणे आपल्या पुण्याच्या लोकसंख्येची जर प्रमाणात हे केलं तर 135 लिटर पर डे पर पर्सन एवढा वापर पाहिजे. त्याच्याऐवजी आपला 250 ते 300 लिटर्स पर डे पर पर्सन वापर आहे. तर हा आपण कमी करणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे जे सेव्ह केलेलं पाणी आहे ते नदीतनं म्हणजे धरणातनं नदीत वाहू शकेल आणि नदी पुनरुज्जीवित होऊ शकेल, हा माझा बेसिक मुद्दा आहे त्याच्यामध्ये. तर सगळंच पाणी आपण कन्वर्ट करतो सांडपाण्यामध्ये, हे हा एक फार म्हणजे हा आपलीच जबाबदारी आहे ना, कमी पाणी वापरणं. किंवा आता तर आपण 1700 MLD पाणी रोज वापरतोय, आता ते 2100 करावं म्हणून प्रयत्न चालू आहे. बापरे.
म्हणजे काहीच नाही ना, मग नदीत येणार कुठून पाणी? नाही आता तरी येतच नाहीये नदीमध्ये पाणी नाही हा तरी. तेच ना, मग ते कारण असं आहे की ते ओव्हर युज होत होतो, कारण ते सगळं सांडपाण्यात कन्व्हर्ट होऊनच जातं ना ते. हम्म. हा मुद्दा माझ्या दृष्टीने हायलाईट करण्यासारखा आहे त्याच्यामध्ये. दुसरं अच्छा. म्हणजे त्याही आधीचा मुद्दा असा आहे की जलसंपदा विभागाने धरण बांधताना एक एन्व्हायरमेंटल फ्लो मेंटेन करण्याची त्यांची जबाबदारी असते, की ज्याच्यामुळे नदीतले मासे, नदीतल्या वनस्पती, इतर जलचर किंवा काठावरची झाडं ही जशी पूर्वी होती तशी राहतील, यासाठी एक एन्व्हायरमेंटल फ्लो मेंटेन करावा लागतो. पण अच्छा. त्याच्यासाठी पाणी शिल्लक नाही तर तो नियम कसा पाळला जाईल? किंवा जे आहे सोडायचं नाही यांना. जे सगळं आहे ते सगळं वरनं कॅनॉल मधनं येऊनच सगळं वापरलं जातं, आणि Exactly. त्याचीही वाढ करावी असे त्याच्यात प्रयत्न चालले राजकारण्यांचे. त्यामुळे ह्याच्या विरुद्ध उदाहरण आहे नांदेड सिटीचं. नांदेड सिटी जी पुण्याच्या जवळ आहे, तो कॉम्प्लेक्स आहे फक्त 112 लिटर्स पर डे पर पर्सन मध्ये भागवते तुमची जबाबदारी सगळी गरज. आता ही तफावत कशी कोणी मिटवायची? जर पुण्यातलेच एक टाउनशिप 112 लिटर्स पर डे पर पर्सन भागवू शकते, तर पुण्यातनं 270-300 लिटर्स का वापरलं जावं? बरोबर आहे. तर ते पाणी शिल्लक राहील ना. 270 आणि 135 दुप्पट झालं, तर ते 135 पर डे पर पर्सन ते नदीतनं जर वाहिलं धरणातनं तर नदी छान होईल ना. राईट. असा मुद्दा माझा मांडलेला त्यातून. तर ह्याच्यातल्या 12 वाहणाऱ्या नद्या कुठल्या, काय, किती आहेत आणि काय झालंय की 12 नद्या होत्या, परंतु आता प्रत्येक नदीला अगदी उगमापासून सगळीकडे धरणं, बंधारे असे आता काही हजार बंधारे असतील या नद्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आता. त्यामुळे नद्यांचं स्वरूप काही राहिलंच नाही, म्हणजे बारमाही किंवा काही नाहीच राहिलेलं. त्यामुळे ती जी नदीची अवस्था आहे ती कुठे दिसतच नाही, कारण अगदी उगमापासून म्हणजे आता खडकवासला धरण किंवा पानशेत धरण हे किंवा सगळी धरणं जी आहेत ती ऑलमोस्ट उगमापाशीच आहेत. त्यामुळे तिथपासून नदी बंद होते. त्यामुळे अशी बारमाही धरणात सोडलं तरच पाणी वाहते ना, त्यामुळे बारमाही असं काही नाहीच आहे. म्हणजे बारमाही प्रवाह शून्य कुठल्याच नदीत नाही. सर हे म्हणजे प्रदूषण पार खाली उजनी वगैरे त्याच्या खालपर्यंत तुम्हाला कुठपर्यंत दिसतं, म्हणजे कुठल्या स्टेटमध्ये? त्यात एक वेगळा मला ऑब्झर्वेशन मिळालं, ते पण मी लिहिलंय माझ्या पुस्तकामध्ये. उजनीमध्ये जर आपलं जे पाणी पुण्यातलं पोचतं ते पुण्यात जेवढं वाईट असतं तेवढं उजनीमध्ये नाहीये वाईट, असं माझं ऑब्झर्वेशन आहे. आणि ते का नाहीये तेवढं वाईट त्याचं पण मी कारण मीमांसा माझ्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. आणि त्या अभ्यासाचा वापर करून आपण पुण्यातले नाले जे नदीला मिळतात त्याच्यातलं वाहणारं जे सांडपाणी आहे काही प्रमाणात शुद्ध करून नदीचा जाऊ शकतं. आता आपल्याकडे ते 1700 मिलीलिटर MLD पाणी जे घेतो आपण, त्यापैकी ह्याची जी कनेक्टेड कपॅसिटी आहे STPची ती फक्त 700, म्हणजे 1000 MLD पाणी डायरेक्टली सांडपाणी बनवून नदीमध्ये जातं. त्याची क्वालिटी इम्प्रूव्ह व्हावी यासाठी काही सूचना त्याच्यात मी आहेत दिलेल्या. अच्छा, म्हणजे नॅचरल वेनी STP वगैरे. नॅचरल वेनी किंवा तशाच प्रकारे जसं ज्या प्रकारे ती इथपासनं पुण्यापासून उजनीला जाईपर्यंत काही प्रमाणात शुद्ध होतं किंवा कमी अशुद्ध होतं, असं शुद्ध होतं म्हणायचं नाही, कमी अशुद्ध होतं, तर तसं त्याचा वापर इतर नाले किंवा धरणाच्या कडेला जी गावं आहेत, म्हणजे आता खडकवासल्याच्या धरणाच्या कडेने इथं कुठेही STP नाहीये ना, तर तिथं या उपायाचा वापर करता येईल. अच्छा सर, अगदी पुण्याच्या वरच्या बाजूला म्हणजे आपण उगमाकडे जायला लागलं की शेतकरी किंवा शेती ह्या विषयावरती, शेती आणि नदी हे तुम्हाला काय जाणवतं, म्हणजे त्याच्यामध्ये काय कितपत पोल्युशन म्हणा किंवा काय? शेती तर काय हे आता अपरिहार्य आहे ना, हे शेती करणं, कारण आपली लोकसंख्या दरवर्षी काही 10 कोटीने वाढतीये, 140 कोटी 150 कोटी, तर त्याला ऍडिशनल फूड हे कुठेतरी तयार व्हायलाच पाहिजे ना. त्यामुळे शेतीवरचे शेतीवरती निर्बंध काही टाकता येत नाहीत, पण शेतीमध्ये जो आणि त्यामुळे जास्तीत जास्त उत्पन्न करण्याचा शेतकऱ्याचा प्रयत्न असतो. परंतु यात एकच फक्त मुद्दा आहे की जो ऊसाचा आहे, की जे ऊसाचं पीक आहे ते कॅश क्रॉप आहे आणि ऊसामध्ये भरपूर पाणी लागतं आणि ते खूप पाणी त्याच्यात वापरलं जातं. पण आता ते सोयीचं आहे सगळ्यांच्या, त्यामुळे ते केलं जातं. अदरवाईज म्हणजे शेतीचा आणि पाण्याचा तसा संबंध फारसा नाहीये, म्हणजे आपल्या भागात तरी नाहीये. आपल्या भागात जी शेती आहे ती ऊसाची नाहीये आपल्या
उगम प्रदेशामध्ये जर बघितलं तर. अच्छा. पण तेवढं शेतीला म्हणजे ऊस वापरण्या इतकं पाणी आपल्या इथे नाहीच आहे. जे पाणी आहे ते सगळं पुण्यासाठी आहे, पुण्यासाठी आणि पिंपरी चिंचवडसाठी. बर. तर हे उजनीकडे तुम्ही म्हणलात की स्वच्छ थोडं पाणी दिसतं, तर याचं काय कारण असू शकतं आणि काय अंदाज? त्याला एक सेल्फ प्युरिफिकेशन ऑफ रिव्हर असा एक आहे अभ्यास त्याचा. आणि माझा काही शोध नाही, पण हे आधी अनेक ठिकाणी आपल्याला इंटरनेटवरती वाचायला मिळतं. त्याला सेल्फ प्युरिफिकेशन ऑफ रिव्हर. ते हे जे सांडवे जे असतात किंवा बंधारे जे आहेत, आता आपल्यापासून बंड गार्डन पासूनच बंधारे सुरू होतात ना. ते बंधाऱ्यामध्ये नदीचा फ्लो स्लो डाऊन होतो तेव्हा काही सेडिमेंटेशन होतं. नंतर त्याचा प्रवाहाचा आकार वाढतो, त्यामुळे हवेतला ऑक्सिजन त्यात मिक्स होतो. किंवा नंतर त्या सांडव्यावरून खाली पाणी पडतं जे टर्ब्युलन्स मध्ये, तिथं तो अजून हवा मिक्स होते त्याच्यात. आणि अशी जी मालिका उगमापासून जी पार उजनीपर्यंत शेकडो बंधारे आहेत असे. आणि त्याच्यामध्ये ते हळूहळू सेटल होत जातं सगळं पाणी. आणि थोड्याफार प्रमाणात त्याचं जे शुद्धीकरण होत राहतं. अच्छा. हे जे लगोनिंग थोडक्यात काय की एसटीपी मध्ये जी प्रोसेस असते की जे 4 प्रकारचे टँक असतात, तीच प्रक्रिया बंधाऱ्यामध्ये होत जाते. अच्छा. पण म्हणजे बंधारे वगैरे बांधणं सजेस्ट करता तुम्ही का, कसं काय? नाही, आता ते झालेले आहेत. अजून काय बंधारे बांधणार नाही, आता सजेस्ट करण्यात काही पण नाल्यांवरती बंधारे बांधणं नक्कीच सजेस्ट करेल. आपले जे पुण्यातले जे नाले आहेत त्याच्यावर जर रिक्रिएट केलं, नदीवरती जे होतंय ते रिक्रिएट करता येणं शक्य आहे. आणि काही खर्च नाही आहे त्याच्यासाठी. 50% तरी प्युरिफिकेशन होऊ शकतं. अच्छा. जे अनकनेक्टेड सुएज जातं नदीमध्ये त्याच्यावरचा हा उपाय आहे. ओके. कारण त्याच्यावर कोणाकडे उपाय नाही. ते कनेक्ट करण्यासाठी जे नवीन एसटीपी बांधायला लागतात त्यात खूप अडचणी आहेत. तुम्ही बघता आता जायकामध्ये खूप अडचणी आहेत. कारण नदीवर जागा कोण देणार? सगळ्याला जागा लागते नदीवरच ना. त्यामुळे जरी किती फायनान्स किती सुद्धा किती स्वच्छ होईल पाणी याची काय गॅरंटी नाही. होईल काय, इन्स्टॉल कॅपॅसिटी वाढेल. ते शेवटी काय ते हा इनिशिएटिव्हचा प्रश्न आहे. किंवा काय म्हणता येईल त्याला, तुम्ही किती पॉझिटिव्हली विचार करता आणि त्याला तुमची इच्छाशक्ती काय आहे याच्यावरतीच हाच तो प्रश्न आहे. म्हणजे आहे ते चालवता येत नाही तर मग आणखी नवीन काढून तरी काय असतं. निषाद, शेवटचा एखाद दुसरा प्रश्न घेऊयात आपण, वेळ होत आलेली आहे साधारण. ओके, चालेल. मला असं वाटतं बरंचसं कव्हर केलेलं आहे सरांनी, आणि त्यांचा तो प्रोग्राम आहे त्याला बऱ्याच जणांनी खरं अटेंड करायला पाहिजे, म्हणजे आणखीन माहिती मिळेल याविषयी असं मला. आपण त्याचा ओरिएंटेशन हा प्रदूषण आता त्याचा अकाउंट फक्त घेतलेला आहे मी त्याच्यात. म्हणजे मुख्य विषय हा त्यातला पवित्र आहे नदी, सुंदर आहे नदी आणि ती तुम्ही बघा, हा जास्त त्याचा भाग आहे. बरोबर. तर ते उगमापर्यंत जायचे ट्रॅक्स वगैरे तुम्ही काय गुगल वरती हे केलेत का? म्हणजे कसं काय? हे सगळं वाईल्ड एरिया आहे, हा सगळा तिथं शोधून जावं लागतं. कारण त्यासाठी काही असं कुठे मार्किंग किंवा काही पाथ आहे असं काही नाही, बऱ्याच ठिकाणी नाहीये. साधारण 50% नद्यांचे उगम माहिती आहेत लोकांना, आणि तिथं काहीतरी एखादं पिंड आहे किंवा कुंड आहे किंवा एखादं देऊळ आहे मोठं. मग आता भीमाशंकरला तर मोठं हे मंदिर आहे तिथे भीमा नदीच्या, असं बऱ्याच ठिकाणी आहे. आणि काही ठिकाणी मी स्वतः कुंड बांधलेली आहेत. म्हणजे मी दगडी कुंड, मी मगाशी सांगितलं मोठेला जसं बांधलं तसं अजून 4 ठिकाणी पण मी बांधलेले आहेत. आंबी नदीला बांधलेलं आहे, पवनावरती बांधलेलं आहे, घोड नदीवर बांधलेलं आहे. नदीला काहीतरी एक आयडेंटिफिकेशन असावं त्या उगमाला, हा त्याचा उद्देश आहे. त्यातनं काही पाणी वाहतं असं नाहीये, पण एक जस्ट डिमार्केशन असं म्हणता येईल. राईट. थँक्यू सर. प्रश्न बरेचसे झालेले आहेत. आपण संतोष. हो, श्रीकांत सर, तुमचे खूप खूप धन्यवाद, खूप आभार. आजचा कार्यक्रम खरोखरच म्हणजे त्याला शब्दात वर्णन करणं अवघड आहे. एखाद्या गोष्टीची आवड म्हणजे नदीची आवड आणि त्यातून त्याचा घेतलेला ध्यास, उगम ते संगम एक नदीचा केलेला अभ्यास, आणि तोच अभ्यास पुढं करत करत वर्षभरात चक्क 30,000 किलोमीटरचा प्रवास. आणि म्हणजे कृष्णा नदीला समजा 20-25 नद्या असतील असं म्हणत म्हणत 108 नद्याचा प्रवास.
त्यातल्या बऱ्याचशा नद्या माहिती नसणं, त्या नव्याने शोधणं, त्यांना नावं देणं, उगम पासून संगमापर्यंत त्याला पावित्र्य आणि मातेची उपमा कसं देता येईल, त्याच्यातलं दैवत्व कसं ठेवता येईल, त्याच्या आजूबाजूला असलेली मंदिरं म्हणजे नदीत किंवा त्याच्या आजूबाजूला असलेली मंदिरं, पूल, बायोडायव्हर्सिटी, या सगळ्यांचा अभ्यास. आणि नुसताच अभ्यास नाही तर इंजिनिअरिंगचं बॅकग्राऊंड, ते नॉलेज वापरून नकाशे, ग्राफिक्स हे सगळं तयार करून, म्हणजे हे सगळं जे काम, जे आत्ता जे काही कळतंय आणि रविवारी पुस्तकाच्या माध्यमातून ते आमच्या सगळ्यांच्या समोर जे येणार आहे, ही म्हणजे खूप खूप मोठी पर्वणी, मेजवानी नदीप्रेमींसाठी असणार आहे. म्हणजे हे ऋषितुल्य काम सर तुमचं आहे, एक म्हणजे गेल्या एक वर्षभरातलं. मुद्दा माझा सांगायचा राहिला तो सांगतो की हो. उगमाचं महत्व काय आहे, म्हणजे उगम कशासाठी शोधायचा किंवा कशासाठी प्रिझर्व करायचा, वाचवायचा किंवा त्याचं मार्किंग का करायचं. तर बायोडायव्हर्सिटी ही उगमाच्या पॉइंटला सर्वात जास्त आहे. म्हणजे जर म्हटलं तर क्लायमॅक्स सिच्युएशन उगमापाशी आहे प्रत्येक नदीच्या. त्यामुळे अनेक नवीन नवीन वनस्पती तिथे सापडतात किंवा ज्या दुर्मिळ वनस्पती आहेत त्याचं खूप मोठ्या प्रमाणावरती तिथे कॉन्सन्ट्रेशन आहे. ते जसजशी नदी पुढे येत जाते किंवा मग शहरामध्ये वाहते तशी ती बायोडायव्हर्सिटी संपत जाते, झिरो झालेली आहे. म्हणजे नुसतीच जलचरांची नाही, माशांची नाही, तर वनस्पतींची किंवा वृक्षांची. तर ह्या दृष्टीने उगमांचं महत्व खूप जास्त आहे. कारण उगम वाचवले तर बायोडायव्हर्सिटी आपोआप वाचेल, असं त्याच्यातला मुद्दा आहे. अगदी सर अगदी मी योग्य व- सर. अगदी हा, हॅलो. मी मी वर्षा गुप्ते. हा 19 वर्ष मी कृष्णा नदीच्या काठावरच्या गावात राहिले. अरे वा. त्याच्यामुळे कृष्णा नदीचं कोरडं पात्र आणि भरलेलं पात्र हे बघून म्हणजे तिथे जे वसंतदादा बंधारे स्कीम आली त्याच्यामुळे आम्हाला तिथं पाणी दिसलं. हा. परंतु पूर्णपणे कृष्णा आटलीये हो आणि वाळूतनं पाणी करवंटीने काढून आम्ही वापरलेलं आहे. हो बरोबर आहे. आणि मराठे इंडस्ट्रीज मिरजेची जी आहे हो. त्यांनी 1 वर्ष असा प्रकल्प घेतला होता, तो ग्रुप पाठवला होता की कृष्णाच्या उगमस्थानापासून नदीचं परीक्षण, मग तिथले दगड, माती, मासे, काय जे काय आहे तो हा. सगळा त्यांनी अभ्यास केला होता आणि तो ग्रुप आमच्याकडे उतरला होता. बर. 2 दिवस आमच्याकडे राहिलेला. म्हणजे हे करावं असतं आणि करावं लागतं हे त्यावेळेला कल्पना आली. नदीच्या काठावर आहोत आणि अरे वा. आज मला खरंच तुमच्या ह्याच्यातून 108 नद्यांच्या काठावर आपण राहतो हे आज कळलं की 108 नद्या त्या कृष्णेला मिळतात. फक्त हो कोयना आणि कृष्णा मिळतं एवढंच माहित होतं. हो बरोबर आहे. मलाही माहित नव्हतं, मी पण नव्हतं कधी अभ्यास केलेला. फार छान. आणि त्यावेळेला आम्हाला ते कळलं मराठी इंडस्ट्रीजमुळे. पुढे हो. त्यांनी त्याचं काय केलं मला कळलं नाही. आमची हा. खूप अपेक्षा होती की त्यांनी खरं त्याचं प्रस्थित केलं असेल, पण ते आमच्यापर्यंत आलं नाही. हो. धन्यवाद. आजचा कार्यक्रम मला फार आवडला आणि धन्यवाद. रविवारी मला जमलं तर मी नक्की कार्यक्रमाला येईन. हो येस. धन्यवाद. सर तुम्ही जे उगमाचं म्हणत होता तर मागच्या रविवारीच मी पवनेच्या उगमाला गेलो होतो आणि तिथे म्हणजे तुम्ही गोमुख जे बसवलेलं आहे आणि हा. ह्या सगळ्या गोष्टीमुळे तिथे जाणं आणि तिकडचं ती देवराई, बायोडायव्हर्सिटी हे सगळं अनुभवणं अगदी सहज शक्य झालं. त्याच पद्धतीने आता 108 नद्यांचं हे सगळं करायची पॉसिबिलिटी तुमच्यामुळं आमच्यासारख्या नदीप्रेमींना आणि सगळ्याच ओव्हरऑल बायोडायव्हर्सिटी हो एन्थुझिस्टला ह्याच्यात मिळणार आहे. अजून एक प्रकरण ह्याच्यामध्ये आहे की त्याला नदी तीर्थाटन असं नाव दिलेलं आहे, की सर्व नद्यांच्या उगमापर्यंत कसं जायचं, याच्यासाठी कुठल्या गावातनं कसा प्रवास करायचा, याची एक यादी पुस्तकामध्ये शेवटी दिलेली आहे. ती याच्यासाठी खूप उपयोगी पडेल की प्रत्येक नदीला कसं जायचं. त्यातल्या 54 नद्या आहेत, त्याच्यासाठी कुठल्या गावापासून कुठल्या गावापर्यंत जाता गेलं की त्या नदीच्या उगमापर्यंत जाता येतं, याची सगळी माहिती आहे. खूपच फॅन्टॅस्टिक सर. म्हणजे हे एक फील्ड गाईड आणि हो मार्गदर्शक म्हणून याचा खूप खूप उपयोग आम्हाला सगळ्यांना होणार आहे. हो. त्यासाठी तुमचे मानव तेवढे आभार कमी आहेत. खूप खूप धन्यवाद सर. आणि मी सगळ्यांना, उपस्थित सगळ्यांना आवाहन करतो की रविवारी आवर्जून सगळ्यांनी यायचं आहे कार्यक्रमासाठी. त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा मेसेज पोचवायचा आहे. जास्तीत जास्त लोक येतील कार्यक्रमालाही आणि पुढं पुस्तक घेतील
या दृष्टीने आपण निश्चित प्रयत्न करूयात. सगळ्यांना धन्यवाद आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.